ऐका ना, आमच्या आहो नेहमी म्हणतात की तुम्ही बायकाच बायकाचे दुश्मन आहे, पुरुषांना काही एवढं घेणं देणं नसतं, तुम्हीच एकमेकीचा दुस्वास करता आणि हेवा देवा करता. ते तर ठीक आहे समजा, कारण की हेवा देवा साडेसाठी याच्यासाठी करणंही ठीक आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या बाजूला ना एक राठी बंगाली फॅमिली आहे. आता त्यांना काही माझी भाषा कळत नाही, मला काही त्यांची भाषा कळत नाही. पण त्या ना, तुम्हाला सांगते, त्यांचं 10-12 वर्षपूर्वी, नाही 10-12 नाही 15-16 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना नाही मूलबाळ. मग काय झालं, त्यांनी 4-5 वर्षापूर्वी काय केलं, एक दुसरं लग्न केलं. त्या ताईनीच करून दिलं, म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं दुसरं लग्न 5-6 वर्षापूर्वी केलं असेल. आता त्या दुसऱ्या बाईला पण एक मुलगी आणि एक मुलगा आहे, मस्त 2-3 वर्षाची मुलगी आहे आणि 1-1.25 वर्षाचा मुलगा आहे. आता ते झालं आहे, त्यांचं असं चांगलं चालू होतं. पण आता तुम्हाला सांगू का, जी लहानी बायको आहे का, आता ती काय म्हणती माहिती का तिच्या नवऱ्याला, की ही नको, कोण मोठी नको, कारण की ती नाही का लय सारखं सारखं माझं माझं म्हणती, माझा संसार, माझ्या गोष्टी. आता ती तर म्हणणारच नव्हतं, 15-16 वर्ष झालं. आता आपल्याला तर माहिती आहे, आपला संसार असलं कोणीतरी त्याच्यावर हक्क गाजवायला आलं तर त्रास तर होणारच. आता ती म्हणणारच. पण आता हिला तिचा प्रॉब्लेम आहे की नको ती. आता ती असं नाही म्हणत की तिला काढूनच द्या, ती काय म्हणते, तिला गावाकडं सासू सासरे आहेत ना, त्यांच्याकडे नेऊन सोडा आणि तेव्हा मी राहते, नाही तर मी चालले माझ्या दोन्ही मुलाला घेऊन. आता मला तर मी काही त्यांना बोलले वगैरे नाही आहे आणि त्या काही मला बोलत नाही आहे. आम्हाला दोघीला एकमेकीची कधी भाषा कळली नाही, पण असंच बाजूबाजूच्यानी माहिती झालं आहे. आता मला हे वाटतं कितपत योग्य आहे, कारण की बघा ना, आता त्या बाईचा संसार होता पहिल्या मोठीचा आणि तिनेच तिच्या नवऱ्याला फोर्स करून लग्न करून दिला. आणि ती जी केली का मागची, ती त्या मोठीच्याच नातेवाईकाची, कोणीतरी मामाची मुलगी असं काहीतरी नातं आहे. ते मला एवढं काही कन्फर्म माहीत नाही, पण आहे. आता ती काय म्हणते की हिला नको, हिला गावाकडं पाठवून द्या, कारण ही सारखी सारखी म्हणते. आता ते जे आहेत का त्यांचे घरचे मिस्टर, त्यांचं आहे काहीतरी ज्वेलरीचं दुकान. आता त्या ज्वेलरीचं दुकान असल्यामुळं चांगला धंदा वगैरे चांगलं आहे, त्यांची परिस्थिती पण चांगली आहे. माझं असं म्हणणं आहे की दोघींनी एक दोघीला समजून घेतलं तर किती चांगलं होईल. आणि काय होणार आहे, आता तिनेही माझं माझं नाही म्हणायला पाहिजे, तेही चुकतं तिचं, आणि हिचंही हिनी पण थोडंफार समजून घ्यायला पाहिजे.